साहेबांवरचं प्रेम आणि त्याच प्रेमापोटी त्यांची पावलं या मैदानाकडे ओढवली गेलीत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र होताना पाहायला मिळतोय. तर आपल्या मनापासून मनाच्या अंतःकरणापासून आम्ही ते आभारी आहोत. थँक्यू व्हेरी मच. यस, मॅच ऑन करायचे, जास्त वेळ इथे घेऊ नका. फलंदाजी करणारी टीम ट्रिपल एस. चला, आपला 12 मॅन्स इथे जर का उपलब्ध झाला नाही पहिला बॉल पडल्यानंतर तर 2 रनची पॅनल्टी दिली जाईल. चला 12th मॅन ट्रिपल एस किंग्स टीमचा 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. नक्कीच पॅनल्टी या ठिकाणी जर अलाउज केले तर ती तुम्हाला मान्य करावे लागेल. आपण लगेचच आमच्यापर्यंत संपर्क साधा. 12th मॅन, आपल्याला विनंती असेल आमच्यासोबत लगेच या ठिकाणी जोडलं जायचं आहे. खरं तर बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. चांगले मॅच आजच्या दिवसामधले आपल्याला पाहायला मिळेल. टॉस या ठिकाणी जिंकला प्रथमेश स्मृती 11 या संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि फिल्डिंग घेतले. खरं तर अभिषेक खातून या ठिकाणी बाईट मध्ये सांगितलं होतं की गोलंदाजी करत असताना कमीत कमी 60 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल आमच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा आपण मॅचकडे बोलूया. पंचांचा इशारा आलाय. शेवटची मॅच आपण पाहतोय. शेवटची मॅच आहे. पंचांना देखील विनंती असेल लवकरात लवकर आपल्याला हे मॅच या ठिकाणी संपन्न करायचे आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल स्पीडअप करा. पहिला बॉल देखना स्ट्रोक या ठिकाणी कव्हरच्या डोक्यावर चाललाय दन दन करत. पहिला चेंडूवरती आलाय चौकार. प्रहार. आपण पाहतोय खरं तर गेले 2 दिवस त्यांची पंचांची भूमिका आपण पाहिली. आपले नक्कीच प्रीतमजी पाटील सर असतील आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये फटका फसलाय. या ठिकाणी झेल पकडले जाईल का, परंतु झेल मात्र शेवटच्या मोमेंटला जमिनीला दान झाले आणि एकच धाव मी नक्कीच पंचांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सांगत होतो. प्रवीणच्या आंद्रे सरांचा जर विचार केला तर 220ची मॅच या ठिकाणी याच मैदानावरती लेदरची खेळली गेली होती. आपण पाहायला गेला तर 55 बॉल आणि 115 धावांची एक शतकीय खेळी त्यांच्या नावावरती आहे याच मैदानावरती आणि तो रेकॉर्ड मात्र अजूनही कुठल्याच खेळाडूने या मैदानावरती तोडला नाही. हा मात्र या ठिकाणी नक्कीच एक विश्व विक्रम मात्र रचलाय प्रवीण आंद्रे सर. हे आपल्याला एक पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. चांगला फटका त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक होते तैनात. चेंडूला उचलला, फेकला. कुठली भरतजी साकोरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती साहेब आपला देखील या ठिकाणी पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचे मांदियाळी या व्यासपीठावरती आज देखील आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर सर्व ही मंडळी आहे ना ती ललादादावरची नितांत त्यांचा प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी मात्र या ठिकाणी ह्या व्यासपीठावरती सर्व मंडळी आज आपल्याला उपस्थिती या ठिकाणी त्यांची पाहायला मिळते. बोलूया भूषण पहिलं षटक फेकण्यासाठी जरूर आला. या ठिकाणी जिम्मेदारी दिले संघानं ती मात्र प्रस्थापित करावी लागेल. ही देखील नॉकआउटची मॅच. जो जिंकेल तो सुपर 8, जो हारेल तो तंबूच्या आशयाला मात्र घरी जाईल. या ठिकाणी इनसाइड आउटचा फटका लाजवाब देखना आउटस्टँडिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच आहे. या ठिकाणी आपण पाहतो सुनील पाटीलला संधी दिले सलामीला आणि सलामी मात्र चांगली देत असताना पुन्हा एकदा समोर या ठिकाणी स्लॉट मध्ये होता त्याला सरळ पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये आला लगातार बार बार षटकार.
नेट नंबर 3च्या पोझिशनला मात्र ऋतिकला आपण पाहतो मैदानामध्ये दाखल झाला। खरं तर या फलंदाजाला मात्र वरती संधी दिले, परंतु कशा पद्धतीने बॅटिंग करेल मगाशी आपण पाहिला तर एका चेंडूमध्ये 4 धावेची गरज असताना त्याला संधी मिळाली होती, परंतु सामना त्या ठिकाणी त्यांनी गमावला होता। परंतु आता पुन्हा एकदा संधी मिळाली, चांगल्या संधीचा फायदा मात्र कशा पद्धतीने उठवतील ऋतिक हे फलंदाज। चांगली गोलंदाजी अधिनाथच्या माध्यमातून केली गेली, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षरशः फसला। एक जोह्याचा खेळाडू सार्थक यंग टॅलेंटला मात्र बाद करण्यात यश मिळालंय। समोर फेकला ओरपीत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पकडला जाईल का झेल, या ठिकाणी पकडलाय का लाजवाब क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला होता, त्यानंतर या ठिकाणी लॉंग ऑनला आला आणि लाजवाब आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल। अजून एक धक्का, ऋतिक बॅक टू द डगआउट। चौथ्या क्रमांकाचा फलंदाज साई पाटीलला आपण पाहतो मैदानामध्ये। खरं तर ऋतिकला संधी मिळाली होती वन डाऊनच्या स्वरूपात बॅटिंग करण्याची, परंतु पाहिजे तशी संधीचा फायदा मात्र या ठिकाणी उठवता आला नाही आणि बाद झाला। चौथ्या क्रमांकाचा फलंदाज साई पाटील मैदानामध्ये आपण पाहतोय। या ठिकाणी चुकी पाहायला मिळाली, सरळ लॉंग स्टॉपला चेंडू चालला, सीमा पार चौकार। या ठिकाणी आपण पाहतो धाव फलकावरती 24 धावा लागल्या गेल्यात, 2 षटकांचा खेळ झाला समाप्त। मगाशी देखील जी कॅच पकडली त्याचा देखील मी उल्लेख करेन, त्या ठिकाणी आपल्याला 24 धावा लागल्या धाव फलकावरती। अक्षय जाधव पाहायला मिळाले होते, सरळ लॉंग ऑफला होते आणि लॉंग ऑनला धावत मात्र झेल वरती झेप घातली आणि तदनंतर चेंडूला पकडलं गेलं, काय लाजवाब क्षेत्ररक्षण। खरं तर अनेक ग्रामीण क्रिकेट आपण पाहायला गेलात, अनेक ग्रामीण क्रिकेट आपण पाहत असतो, परंतु भूमी 11 पेनकुलीवाडा आणि भूमी 11 फणस डोंगरी संघाचे जे दिग्गज पॅकर आहेत निलेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय। तर निलेश पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील पेन तालुका प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत असेल। बोलूया मॅचकडे, 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 2 बाद 24 अशी ही परिस्थिती आपण पाहतोय। 2 बाद 24 ही परिस्थिती सध्याची आपण पाहतोय। गोलंदाजी ट्रॅक वरती तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज मयूरला आपण पाहतोय। यस, या ठिकाणी आपण पाहतोय पेन तालुक्यातील एक दिग्गज पॅकर ज्यांच्याकडे आपण पाहिलं भूमी 11 पेनकुलीवाडा हा संघ सातत्यानं, तसेच भूमी 11 फणस डोंगरी संघ सातत्यानं नक्कीच भिवंडी असो ठाणा असो तालुक्यामध्ये जाऊन खेळतो, त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा मात्र जर आपण पाहायला गेलं तर एंट्री केल्या जातात, त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाईल। थोड्याच वेळामध्ये आपण पाहतो षटकार आला, 6 धावा आल्यात, या 6 धावेनं धावफलकावरती लागलं गेला 30 धावा। मयूरवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळालं, तडाखा पाहायला मिळाला, चेंडूला सरळ फेकून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। खरं तर पहिलाच आपण षटकामध्ये विचार केला, या ठिकाणी षटकार खाला मागचे मॅच देखील आपण पाहायला गेला तर वैयक्तिक पहिलं षटक फेकताना असाच षटकार खाल्ला होता। पुन्हा एकदा समोर चेंडू फेकला, हव्यामध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल सुटला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलंय आणि अजून एक विकेट, या ठिकाणी फलंदाज होईल बाद।
सुनील पाटील बाद झाला आणि स्वतः कॅप्टन मैदानामध्ये प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील. प्रतीक ठाकूरला महत्वाची मॅच आहे, महत्वाचे फलंदाज बाद झालेत. आता मात्र चांगली कामगिरी करणं अपेक्षित असेल संपूर्ण टीमला आणि संघ नायकाला, अर्थातच संघ मालकाला या ठिकाणी चांगली अपेक्षाची गरज असेल. प्रतीक ठाकूरच्या माध्यमातून मयूरनं चांगली गोलंदाजी केल्या, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर या ठिकाणी कमबॅक करून दिलं सुनील पाटील. अर्थातच उर्नोलीचा खेळाडूला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. आता पुन्हा एकदा मॅचकडे आपण बोलणार आहोत. चांगला फलंदाज इन ऍक्शन मध्ये ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच स्ट्राईकवरती प्रतीक ठाकूर हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाज ट्रॅकवरती. खूपच बाहेर चेंडू फेकला गेला, या ठिकाणी एक्स्ट्रा धाव जरूर स्कोर मध्ये ऍड केली जाईल. थोडासा दबाव देखील पाहायला मिळतोय, समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय. आत्ताच नुकताच जी 15 दिवसांची जी स्पर्धा नमो चषक पार पडला, त्यामध्ये 2024 ची पहिली बाईक जिंकणारा खेळाडू प्रतीकला आपण पाहतोय. प्रतीक ठाकूर अनेक स्पर्धा, ओपन खुल्या गटातील स्पर्धा असो, तालुका या स्पर्धेमध्ये खेळताना त्याला आपण पाहतो. या ठिकाणी चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी जमिनीला गुदगुळ्या करत चेंडू चाललाय सीमा पार, चौकार. थँक्यू DJ गोल्डन यांचं सुमधुर संगीत आपण या ठिकाणी ऐकलात. चांगला फटका या ठिकाणी पाहायला, खरं तर बॉडीवरती चेंडू टाकला होता, त्याला मात्र सहजरित्या खेळून काढलं, चौकार आला. प्रतीकच्या बॅटमधनं हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. या धाव्यांची गरज असेल त्याने नक्कीच मगाशी देखील उल्लेख केला होता जेव्हा त्यांची आपण या ठिकाणी बाईट घेतली होती. 70 ते 66 धावा आम्ही बनवू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला हालाला दुधा चान्स या ठिकाणी मिळाला नाही. चेंडू वन बाउन्स, सीमा पार, चौकार. एकोणचाळीस धावा त्या फलकावरती. मगाशी मॅच आपण जर पाहिली तर या स्पर्धेमधलं अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मधलं अर्धशतक राहिला योगेश पवारच्या नावावरती. हा देखील आपल्याला विक्रम विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पकडला जाईल झेल. अजून एक झेल अक्षयनं पकडलाय. फलंदाज होईल प्रतीक ठाकूर. बाद. 39 धावा आणि 4 विकेट मात्र गमावल्यात. हे देखील कुठेतरी चुकीची बाब आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक ठाकूरच्या बॅटमधनं लगातार 2 चौकार आले, तदनंतर मात्र प्रत्युत्तर दिलं गेलं या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली गेली मयूरच्या माध्यमातून. आपण विचार केला तर यंग टॅलेंट हा देखील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आतापर्यंत लागल्या गेल्यात. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजूनही काय चेंडू जखेल बाकी असेल. 39 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, पोचतील चेंडूवरती, पकडतील. अजून एक विकेट. अक्षय पाटीलला मात्र पुन्हा एकदा परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. डीजे एक सुवर्ण संधी असेल पेनकुलीवाडा
नक्कीच अनिकेत 11 पेनकुलेवाडाचे सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कुठल्याही खेळाडूने जर अर्धशतक लगावलं तर आयोजक मंडळी आपले पेनकुलेवाडाचे आहेत आशिष असतील त्यांची सर्व मंडळी त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. कुठलाही खेळाडू तो पेनकुलेवाडाचा असला पाहिजे. तर बोलूया आपण नक्कीच सन्मानाकडे. या ठिकाणी आपण पाहतोय विपुलजी मडवी साहेबांच्या माध्यमातून निलेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन अर्थातच आपण मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन खरं तर जेव्हा जेव्हा ग्रामीण क्रिकेट खेळला जातो जेव्हा जेव्हा पेनकुलेवाडा संघ हा खेळत असतो फणस डोंगरी संघ खेळत असतो तेव्हा तेव्हा मात्र भूमी 11 हा नाव मात्र चर्चेत राहिलंय. संपूर्ण तालुक्यामध्ये भिवंडीमध्ये जाऊन देखील या नावानं मात्र एक धुमाकूळ घातलाय. यांचे दिग्गज पॅकर निलेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहतोय. लाईव्हच्या माध्यमातून हे सर्व क्षणचित्र टिपले जात आहेत. पुन्हा एकदा आपण बोलूया मॅचकडे. या ठिकाणी 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 39 धावा लागल्यात आणि 5 गडी गमावलेत. या ठिकाणी 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. ऑफिशियल ड्रिंक ब्रेक समाप्त झाला. नक्कीच भरतजी साकोसकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचा देखील शुभ सन्मान आमचे आशिष कोली यांच्या माध्यमातून साहेबांचा सन्मान या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. तर साहेबांना विनंती असेल या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मायेची उबदार शाळ प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांना नक्कीच या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तर जरूर कॅमेरामॅन या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेत. सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपली भारतीय संस्कृती आणि तीच आपण या ठिकाणी जपत असताना बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 4थ्या षटकाला जशी सुरुवात झाली चांगली 40 धावा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि नक्कीच पुन्हा एकदा मी या ठिकाणी सांगेल पेनकुलेवाडा संघातल्या कुठल्याही खेळाडूने जर अर्धशतक लगावलं तर आयोजक मंडळी सर्व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला स्पीडअप करा. वेळ मात्र घेऊ नका. अंपायर आपल्याला विनंती असेल यस टाइम अलर्ट आहे लक्ष असू द्या. दोन्ही संघांना विनंती करतो शेवटची मॅच आपण पाहतोय 3ऱ्या दिवसातील. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. चांगले मॅच मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. खूपच बाहेर चेंडू फेकला होता. पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. बाहेरच्या दिशेने चेंडू या ठिकाणी खूपच सल्ला टप्पा पडल्यानंतर तेव्हा पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. ओमकार साकोसकरला आपण पाहतो स्ट्राईक वरती. ह्या खेळाडूच्या नावावरती देखील आपण पाहायला गेलं तर 6 षटकारांचा विक्रम त्याने नोंदवला. आपल्या अनेक वर्ष मात्र अनिकेत 11 पेनकुलेवाडा या नावानं मात्र खेळत असणारा सातत्याने हा संघ आणि त्या संघामध्ये चांगली कामगिरी ओमकार साकोसकर याचे देखील आपण सातत्याने पाहत आलो आहे. समोर फटका फसला. या ठिकाणी स्वप्नील कोठावले चेंडूवरती पोहोचेल. अजून एक झेल कॅरी केली जाईल. फलंदाज होईल बाद. नक्कीच हर्षल साकोसकरला आपण पाहतो मैदानामध्ये. हा देखील चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु विकेट मात्र भरपूर गमावल्यात आतापर्यंत. जर आपण पाहायला गेलं तर तब्बल विकेट्स या ठिकाणी गमावल्यात. 6 विकेट गमावल्यात आणि आता मात्र हर्षल साकोसकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आतापर्यंत त्याने चांगली कामगिरी केली. आदिनाथ मालीला आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्याने देखील केली. खरोशी गावचा हा खेळाडू स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय.
मागचं षटक देखील त्यांनी हाताळलं होतं. चांगली कामगिरी, प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, अचूक टप्पा, लाईन चांगली पाहायला मिळाली. त्याच्या गोलंदाजी बाजून आपण सर्व गोल संपन्न अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. अजून एक फटका फसला, क्षेत्ररक्षण पहा, लाजवाब. खरं तर स्वतः मालक आहे या टीमचा, झडतोय पडतोय आणि झेल मात्र पकडतोय. अजून एक धक्का, फलंदाज बाद. माझे अध्यक्ष नितीनजी वर्तक साहेब आणि शिक्षण सोसायटीचे पदाधिकारी त्यांना मी विनंती करेन, मी व्यासपीठावरती यायचं. आदरणीय नितीनजी वर्तक मोठे वाढाव. यस, आपण पाहतो सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आणि तेच सर्व आयोजकांच्या माध्यमातून सर्व जे मोठी मंडळी मात्र या व्यासपीठावरती जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांना विनंती असेल, जर प्रेक्षकांमध्ये अजून कोणी बाकी असेल त्यांना देखील विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चांगली गोलंदाजी अधिनाथ जे आपण पाहतो आतापर्यंत. हर्षल साकुसकर देखील बाद झाला. नवीन फलंदाज समीर म्हात्रेला पाहतोय, फटका फसलाय. हॅट्रिक कंप्लीट केले या मॅच मध्ये मात्र अधिनाथ मालीनं. फलंदाज अजून एक बाद. हॅट्रिक कंप्लीट केले आदिनाथ माली या गोलंदाजानं. मगाशी देखील आपण पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी केली होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला, लक्ष्मण वाघमारे. हा देखील नाव चर्चेत राहिला, परंतु प्रॅक्टिस अभावामुळे मात्र थोडंसं क्रिकेट मात्र ते कमी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये म्हटल्यानंतर अंडरआर्म क्रिकेट जेव्हा जेव्हा खेळला जातो तेव्हा राजेंद्र मळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. तर विपुल मडवी यांचे वडील आहेत. खरं तर विपुल मडवी म्हटल्यानंतर SSS चे ओनर आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चांगला फटका. खरं तर अलंग द कार्पेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चांगली धावसंख्या खेळण्याचा प्रयत्न केला जातो प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून, मात्र यश मात्र मिळत नाही. आणि 4 षटकांचा बघता बघता खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागला गेल्यात 21 धावा, 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला लगेच 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 43 धावा धावफलकावरती लागला गेल्यात. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय सुंदर अशी लढती आपल्याला आज संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळाल्या. आज आपण जर विचार केला तर पहिला संघ या ठिकाणी जरूर जो 5वा संघ या ठिकाणी सुपर 8 मध्ये दाखल झाला तो संघ आपण पाहिला. शिवशक्ती 11 तिसोई मरुआई गावदेवी कलवे, त्यांचे कॅप्टन होते सुशांत मोगल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र तो संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. या ठिकाणी 5वा संघ दाखल झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु अजून एक संघ मात्र या ठिकाणी काढला जाईल. तो 6वा संघ कुठला असेल आणि आपण पाहतो उद्या देखील खूप मोठा लास्ट असणार आहे, ते देखील आपण जरूर या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवू. एक बिग फाईट लढती उद्या देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत याच मैदानावरती. पाहायला विसरू नका 16 आनंदाचा गजर क्रिकेटचा पेन तालुका प्रीमियर लीग 2024. उद्या पहिली लढत असेल प्रेम 11 त्यांच्या अगेन्स्ट केले साईश राजवीर 11. एका बाजूने असेल ओमकार हरपाल तर दुसऱ्या बाजूने असेल समीर आवाजकर. पेन तालुक्यातील हे नामांकित अर्थात सिटी मधले हे चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. तर दुसरी लढत असेल SS वॉरियर्स, त्याचे कॅप्टन असतील बंटी घरत, फणस डोंगरी. भूमी 11 फणस डोंगरीचे ते नक्कीच प्रमुख खेळाडू आहेत. त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल जय हनुमान,
तरणखोप त्यांचे कॅप्टन असतील वेगाचा बेताब बादशाह नशीब नाईक. उद्या आपल्याला हे सर्व स्टार कास्ट मंडळी खेळताना पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्गवरती भूषणला आपण पाहतोय चांगला फटका, परंतु फटका फसलाय आणि झेल खाली कोण आहे तर अक्षय जाधव. अजून एक विकेट बाद, तिसरी झेल. आणि फलकावरती आपण पाहतोय जेव्हा जेव्हा चेंडू हवेत गेला तेव्हा तेव्हा मात्र अक्षय जाधव आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाला आहे. मी मगाशी देखील उल्लेख केलेला, आता देखील उल्लेख करीन की जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकांची भूमिका येते तेव्हा तेव्हा मी जरूर अक्षय जाधवचं नाव घेईन. कारण काल आज जवाब क्षेत्ररक्षण आज संपूर्ण दिवसामध्ये त्याचं आपल्याला पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे. 43 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. विनीत म्हात्रेला आपण पाहतो. विनीत आपल्याला पाहायला मिळतो. एक या ठिकाणी चांगला फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला उचलतील फेकतील. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आपण पाहतो. 44 धावा धावफलकावरती लागल्या जातील. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18 धावा. तदनंतर असं वाटलं होतं की धावांचा वेग मात्र धारण केला जाईल. अजूनही 10 चेंडू बाकी असणार आहेत. उर्वरित खेळातील पहिल्या सत्रातील अजूनही 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी असेल. आणि धावा या ठिकाणी आतापर्यंत आपण पाहायला गेला तर बनल्या गेल्या 44 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. या ठिकाणी जरूर अपील केली गेली परंतु पंचांचा इशारा येणं बाकी असेल. पंचांवरती कुठल्याही पद्धतीचा दबाव मात्र या ठिकाणी आणू नका. लक्ष असू द्या दोन्ही टीम. आपल्याला विनंती असेल तुमचं देखील आपल्याच पेन तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. चांगले अंपायरची भूमिका गेले 2 दिवस सातत्याने त्यांचे आपण पाहिले आणि आज देखील संपूर्ण दिवसामध्ये उल्लेखनीय कामगिरी त्यांनी देखील केली. त्यांच्यासाठी देखील आपण जरूर या ठिकाणी त्यांचं देखील कौतुक करायला पाहिजे. फुलटास होता, स्लॉट मध्ये होता, त्याला सरळ या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. लक्ष्मण वाघमारेच्या बाडमधनं तडाखा. अर्धशतक लागले धावफलकावरती. 50 धावा लागल्यात या ठिकाणी आपण पाहतोय. लक्ष्मण वाघमारेच्या बाडमधनं षटकार. दुसरा येईल का परंतु त्या ठिकाणी जरूर चेंडू थोडासा खाली राहिला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी अक्षय चांगला चेंडूला उचलतील फेकतील. त्यावर मात्र या ठिकाणी एकच धाव घेतली जाईल. प्रत्येक चेंडूवरती धावा देखील येत आहेत परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येने मात्र एवढा मोठा टार्गेट होणार नाही. तुम्हाला हवाई हल्ले करावे लागतील. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी केली आपण पाहतो. शेवटची विकेट आहे. जरूर पुन्हा एकदा या ठिकाणी बाहेरच्या दिशेने चेंडू गेला. षटक संपलाय. 5 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 51 धावा लागल्यात आतापर्यंत. शेवटची विकेट असेल, शेवटचा षटक असेल, या धावा मात्र या षटकामध्ये किती एकवडल्या जातील की मात्र संघ ऑल आउट केला जाईल हे धावतं वर्णन जरूर आपण एक तिथवर मात्र देऊया डीजे गोल्डन साठी सुवर्ण संधी. तदनंतर आपण पुन्हा एकदा जोडले जाऊ या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू डीजे गोल्डन.
करा लगेच मॅच या ठिकाणी स्टार्ट करायचे आहे. आपण पाहिलं तर या ठिकाणी जरूर चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. शेवटचा षटक असेल आणि शेवटचे विकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 51 धावा लागल्या गेल्यात. स्वप्नील कुठावले आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झाला. खरं तर स्वतः संघ मालक देखील असणार आहे. हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर टाकला फटका, फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर लक्ष्मण वाघमारेच्या बॅट मधनं आलाय षटकार. उर्पीत चेंडू टकला होता आणि या चेंडूला मात्र सरळ या ठिकाणी फेकून दिलं. आउट ऑफ द पार्क षटकार आला लक्ष्मणच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा समोर टाकला होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय सरळ या ठिकाणी पार्किंग प्लॉट मध्ये. लगातार बार बार हवाई हल्ला षटकार. राम अयोध्या आ रहे मेरे राम अयोध्या आ रहे. धाव फलकावरती असं वाटलं होतं की धावा रोखल्या जातील, परंतु लक्ष्मण वाघमारे शेवटची विकेट आहे. विचार न करता मात्र हवाई हल्ले पाहायला मिळतात. नक्कीच चांगला बॉल यस आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा खराब चेंडू या ठिकाणी हाताळले जातात तेव्हा तेव्हा मोठे फटके पाहायला मिळाले आणि चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला गेला तर सन्मान देखील जरूर आपल्याला पाहायला मिळाला लक्ष्मण वाघमारे यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यॉर्क, दुसरा यॉर्कर चेंडू फेकण्यात यश मिळालंय. लगातार 2 षटकार, तदनंतर लगातार 2 यॉर्कर स्पेशालिस्ट असंच आपण म्हणूया. स्वप्नीलजी कुठावले यांना चांगली गोलंदाजी करतात. 2 चेंडूवरती 2 षटकार, तदनंतर लगातार 2 यॉर्कर. जशास तसं प्रत्युत्तर दिलं गेलं. पुन्हा एकदा तिसरा यॉर्कर टाकलाय. अफलातून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न काही झाला नाही लक्ष्मण वाघमारे यांच्या माध्यमातून. तर हे दाखवलंय तू शेर तो मैं बब्बर शेर, हे ठणकावून मात्र सांगायला या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. समीकरण प्रत्येक चेंडूवरती बदललं गेले. लगातार 2 षटकार, नंतर लगातार 3 डॉट बॉल. शॉर्ट बॉल आहे, हुक केला, विश्वास दाखवला होता स्वतःवरती. चेंडू हवाई हल्ला आला षटकार. लक्ष्मण वाघमारेच्या बॅट मधना बिग 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 षटकार. डीजे आपण पाहतो खरं तर 69 धावा झाल्या, 70 टू विन असेल या ठिकाणी. स्क्रीनवरती पंचांना या ठिकाणी जरूर कव्हरेज केलं गेलंय. त्या ठिकाणी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 69 धावा झाल्या, 70 टू विन असेल आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल. आजची ही शेवटची मॅच आणि शेवटची इनिंग बाकी आहे, त्याचं धावतं वर्णन करण्यासाठी आपले परमेशजी पाटील सरांकडे यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद, थँक्यू. रुपेश पाटील, थोडंसं नावामध्ये या ठिकाणी मी चेंजेस केला, माफी असावी. बोलूया त्यांच्याकडे पुन्हा एकदा जरूर आपण बोलणार आहोत.
आणि प्रथमेश मोदी 11 आणि त्यांच्या समवेत ट्रिपल एस किंग्स. तर प्रथम तर इथे टॉस जिंकला होता प्रथमेश मोदी या टीमनं आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आणि त्याच्यानंतर बॅटिंगसाठी मात्र एस एस किंग्स या टीमला मात्र आमंत्रित केलं होतं. प्रथमतः बॅटिंग करत असताना ट्रिपल एस किंग्सनं मात्र जमवल्यात 69 धावा आणि 70 धावांची गरज असेल विजयासाठी ती प्रथमेश स्मृती 11 या टीमला. गेम ऑन लेट्स प्ले संघर्षाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. चला लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. प्रतीक ठाकूर आज 4 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्या. प्रथमेश स्मृती 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट शिवशक्ती 11 तिसाई मोराई गावदेवी कळवे टीम पहिली मॅच होती. दुसरी मॅच पाहायला गेलं तर प्रल्हाद 11 खारपाले आणि श्रीसाई किंग्स अर्थातच ट्रिपल एस ही टीम या 4 टीम आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळाल्या. त्याचबरोबर आणखी एक पेन तालुक्यातील दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. याच मैदानावरती छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम नगरपालिकेचं हे भव्य दिव्य मैदान येणाऱ्या 20, 21, 22 फेब्रुवारी 2024 रोजी पेन कोलीवाडा चषक 2024 भव्य ओरम टेनिस क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. येते प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपये आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये. तर निश्चितच या स्पर्धेचं आपण वर्सून इथे मात्र आस्वाद घ्यायचा आहे. पेन कोलीवाडा चषक 2024 येणाऱ्या 20, 21, 22 फेब्रुवारी 2024 रोजी याच मैदानामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. गेम ऑन लेट्स प्ले इथे सुरुवात होईल खेळायला. पाहायला गेलं तर ओनर स्ट्राईक संजय भोईर, नॉन स्ट्राईक एंडला बंटी आणि सुनील पाटील. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात आपल्याला. राईट मूव द विकेट. पहिल्याच बॉलवरती तडाखा इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये खेळून काढल्या क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॉलपर्यंत पोहोचतात, बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेनं सुरुवात होताना पाहायला मिळेल इथे आणि या सुरुवात होणं खूप महत्वाचे आहे आणि सुरुवात तुमची कशा प्रकारे होते तेही खूप महत्वाचं आहे. चौथ्या षटकामध्ये ज्या प्रकारे खेळ रोखला गेला होता आणि अडचणीमध्ये आला होता बॅटिंग करत असताना ट्रिपल एस किंग्स आणि त्यानंतर कमबॅक केलं. फलंदाजीसाठी जी संधी मिळाली होती लक्ष्मण वाघमारे या फलंदाजांनी 4 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. त्यांच्याच फलंदाजीच्या जोरावरती 26 धावा वैयक्तिक त्यांच्या पाहायला मिळाल्या. 70 धावा संघाच्या उभ्या राहिल्या आणि इथून आता जमवायच्या आहेत. 69 धावा आल्यात आणि 70 धावा इथे जमवायच्या आहेत प्रथमेश मोदी 11 या टीमला. थोडासा रनवे मध्ये व्यत्यय कदाचित आला असं गोलंदाज थांबले तिथे. लेफ्ट हँड बॅट्समन चर्चा आहे बंटी यांची. आज बंटी यांनी इम्प्रेस नाही केलंय परंतु या मॅच मध्ये बंटी यांची खेळ कशा प्रकारे होईल तेही पाहणं गरजेचं. ऑन साईडला गलीमध्ये ढकलले. एकच पाहायला गेलं तर पूर्णपणे गोलंदाज वरचढ होताना पाहायला मिळतात. बंटी यांना कमबॅक करावं लागेल. पहिलाच बॉल फेस करत असताना डॉट बॉल आलाय आणि हे डॉट बॉल थोडासा आत्मविश्वास सुनील पाटील या गोलंदाजांचा मात्र वाढताना पाहायला मिळेल. सहा षटकांमध्ये तुम्हाला जमवायच्या 70 धावा. पहिला षटक मार्गस्थ आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट तिथे लागला गेलाय. ओहो संजय भोईर यांच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट मिळाली पहिली. फलंदाज बाद. बॅक टू द गॉट.
स्वतः कॅप्टन अभि खातू इथे मात्र फलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. विकेट टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे. ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी अट्रॅक्टिव्ह गोलंदाजी आहे ट्रिपल एस किंगची, इथून पाहिलं गेलं तर सगळी गोलंदाज साई पाटीलनं मात्र चर्चा करायला लावली. आपल्या गोलंदाजीचं प्रतीक ठाकूर आहे, यांनी मात्र आपली चर्चा करायला लावली. इथून सुनील पाटील अजून एक जर का विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. निलेश पाटील आदरणीय वर्गमित्र सुद्धा आहेत आणि भूमी 11 या नावानं आपण अनेक स्पर्धांमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळतो. त्याचे पॅकर्स ओनर्स आपल्याला पाहायला मिळतात आदरणीय निलेशजी पाटील सर, आणि त्यांच्याकडूनच 1000 रुपयाचं पारितोषिक या येणाऱ्या बॉलवरती जर का विकेट घेतली सुनील पाटील यांनी. गोलंदाज तयार असतील. ओहो, सुपर डिलिव्हरी इथे मात्र पाहायला मिळाली. चेंज ऑफ द स्पेस. अभि खातू सारख्या फलंदाजांना मात्र जागेवरती उभं ठेवलं पाहिलं गेलं तर, आणि एक क्लास आहे सुनील पाटील यांच्याकडे. तो क्लास इथे मात्र दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटक आहे P1चं षटक आहे. तुम्ही पाहिलं गेलं तर 30 सर्कलच्या बाहेर लॉंग ऑफ आहे, एक लॉंग ऑन अगदी फॉरवर्ड डिझाईन आणि आउट कॉर्नरच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आहेत. बाकी 30 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षणाची सजावट, त्याच्यावरती ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे अभि खातू यांच्या बॅट मधून 6 षटकार. सुनील पाटील अभि खातू यांच्या विरोधामध्ये, परंतु मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक नाही तिथे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय होतोय, परंतु क्षेत्ररक्षकाचा दर्जा इथे दाखवताना, परंतु प्रेक्षक कळवत आहेत, परंतु पंच आम्हाला कळवतील. चेक केला जाईल. 30 अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चांगले एफर्ट्स क्षेत्ररक्षकांकडून पाहायला मिळालं, परंतु इथून चेक केलं जाईल. क्षेत्ररक्षकांना हा बॉल सुरक्षित केलाय की 4 धावा येतील. आमच्या पीटीसी लाईव्ह टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जातोय. चार धावा आहेत आणि या चौकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 11 धावा. 11 स्कोरबोर्ड टीम प्रथमेश मोती टीम. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. चांगला क्षेत्ररक्षण एफर्ट्स मात्र प्रयत्न मात्र चांगले पाहायला मिळाले होते, परंतु अंतिम क्षणी ते प्रयत्न अपुरी पडताना पाहायला मिळाले आणि त्याचमुळे ते 4 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावफलकावरती आल्यात. आता इथून दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. साई पाटील गोलंदाजी मार्गवरती मात्र येताना पाहायला मिळतील. इथून 70 धावा जमवायच्या आणि 70 धावाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यात. एखादा मोठा षटक तुम्हाला इथे करावा लागेल 15 ते 20 धावांचा. त्यानंतर तुम्ही एक मोठी खेळी साकारणं तुमच्याकडनं गरजेचं असणार आहे. 3 आणि तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या षटकाचा आपण विचार केला तर चौथ्या षटकामध्ये अविनाश यांनी धावा खर्च केल्या होत्या फक्त 4 आणि आदिनाथ आणि तिथे 3 विकेट प्राप्त करून दिल्या होत्या. तो टर्निंग पॉइंट षटक होता. दुसरा षटकी आदिनाथ यांचं पाहायला गेलं तर 6 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट महत्वपूर्ण प्राप्त करून दिल्या होत्या. त्यानंतर भूषण मात्र आले
आणि कमबॅक करून दिलं. 8 धावा फक्त खर्च केल्या 5व्या षटकामध्ये आणि 1 धाव इथे मात्र दिली, परंतु अंतिम षटक 18 धावा आल्या. जोरदार अपील इथे मात्र केली गेली. अपील मध्ये फील तेवढा मात्र जाणवला नाही, त्याचमुळे योग्य निर्णय पंचांचं पाहायला मिळालं. पंचांचं कॉन्फिडन्स चांगलं पाहायला मिळालं इथे. आणि जर मागच्या मॅच मधील बंटीला पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये 5 डॉट बॉल पाहिलं, 6 डॉट बॉल आणि आता हे 2 डॉट बॉल, म्हणजे 8वा डॉट बॉल लगातार बंटीला खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. आता इथे 9व्या बॉलला कनेक्टिव्हिटी तर झाली आहे, हिट विकेट, परंतु 9वा बॉल मात्र डॉट त्यांच्याकडून खेळले गेले. बंटी बाद होतील इथे. फलंदाज विकेट क्रमांक 2 माघारी जाईल. प्रथमेश स्मृती 11 टीमची 11 या धावसंख्येवरती. तर मागच्या मॅच मध्ये आणि या स्पर्धेतील ज्याच्या नावावरती पहिली अर्धशतकी खेळी साकारली गेली, 51 धावा मागच्या मॅच मध्ये खेळले होते ते योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. परफेक्शन मॅन्स म्हणून ओळख आहे पेन तालुक्याच्या पटलावरती. रायगडमध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्याकडून साकारल्या गेल्यात. इथून आता इनॅक्शन 4 नंबरवरती मात्र येताना पाहायला मिळतात इथे योगेश पवार. समोर असतील साई पाटील, कालश्री एक्सप्रेस म्हणून ओळख आहे. विगता बेतात बादशाह म्हणून आपण साई पाटील अनेक वेळा मात्र पाहिले. बेस्ट ऑफ बेस्ट इथे साई पाटील योगेश पवार यांच्या अगेन्स्ट खेळताना मात्र इथे पाहायला मिळतील. 11 धावा धावफलकावरती. ऑन साईडला ढकलून दिले. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. सन्मान पूर्वक मात्र इथे खेळी योगेश पवार यांच्याकडनं मात्र साकारली जातोय. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 12 धावसंख्येवरती प्रथमेश स्मृती 11. संयमाचं क्रिकेट इथे मात्र योगेश पवार यांच्याकडनं मात्र या बॉलवरती पाहायला मिळालं, परंतु जमवाच्या 70 धावा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी पेन तालुका मध्ये आपण हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पेन तालुका म्हटल्यानंतर गणपती बाप्पांचं माहेर घर म्हणून या पेन तालुक्याची ओळख आहे. आणि पेन प्रीमियर लीग 2024चा धमाका 5 दिवसाचा आपल्या संपन्न होताना पाहायला मिळाला. 3रा दिवस अंतिम क्षण येताना मात्र पाहायला मिळतोय. उद्याचा 4था आणि सुपर संडेचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. रविवारचा अंतिम दिवस असणार आहे. साईडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल उचलतील फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल येईल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 13 धावा 39 स्कोरबोर्ड. रणनीती चांगली साफ आहे. आपण पाहायला गेलं तर अभि खातू यांची. योगेश पवार मागच्या मॅच मध्ये चांगले खेळ केलेत म्हणून तर की काय त्यांना स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवावी तसा प्रयत्न. चांगला बॉल डिलिव्हरी केल्या गेल्या लाईन. वाव इथे मात्र पाहायला मिळाला वाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. ही खास आहे, क्लास आहे. आज इम्प्रेस केलंय साई पाटील या नावानं आणि तेच गोलंदाजी मार्कवरती योगेश पवार यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. फ्लॅटे डिलिव्हरी लॉंग ऑफ रिझन मध्ये परत एकदा डॉट बॉल आलाय. साई पाटील आपल्या नावाचा परिचय देत आहेत आणि षटक क्रमांक समाप्त झाले. दुसरा 2 षटकाच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. 2 धावा फक्त इथे खर्च केल्या साई पाटील या गोलंदाजाने. वॉट गोलंदाजी.
साई पाटील यांनी मात्र केलं इम्प्रेस त्या दुसऱ्या षटकामध्ये. आता इथून येणारे 24 बॉल आणि 57 धावांची गरज. 24 बॉल आणि 57 धावांची गरज असणार आहे. येणारे 24 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. पाच वाजून 55 मिनिटं झालेली आहेत. काल याच वेळेला मॅच संपली होती. आज थोडासा वेळ झालाय. संधी आहे तिथे अभि खातू सापडले जायामध्ये. फलंदाज बाद. क्लास दाखवलाय गोलंदाजीचा सुनील पाटील या गोलंदाजाने पहिल्याच बॉलवरती आपल्या स्पेल मधील दुसऱ्या षटकामध्ये अभि खातू या फलंदाजांना केले बाद. 13 धावसंख्येवरती तिसरा विकेट माघारी जाईल प्रथमेश स्मृती या टीमचं. ते इथून नवीन फलंदाज आदिनाथ माळी मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. इथे समीकरण बदलले गेले. इथून 13 धावा धावफलकावरती लागले जातात. सुनील पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात इथे. आणि महत्वपूर्ण कॅप्टनची विकेट मात्र प्राप्त करून दिली. अभि खातू बाद झाले. आता ऑनर स्ट्राईकला पाहायला मिळतील आदिनाथ माळी. क्लास आहे इथे. नजाकत गॅप शोधून काढली. क्षेत्ररक्षकांचं एफर्ट्स तेवढेच मात्र छान पाहायला मिळाले तिथे. आणि तोपर्यंत एक धावेला मात्र 2 धावांमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट योगेश पवार आणि आदिनाथ माई इथून फलंदाज मैदानामध्ये आहे. तोपर्यंत मॅच कदाचित प्रथमेश स्मृती या टीमकडे असू शकतोय. आता येणारे 22 बॉल मध्ये 55 धावांची गरज आहे. स्क्वेअर कट केल्या पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक येतात. साई पाटील बॉल पर्यंत पोस्टर बॉलला उचलतील फेकी करतील. तोपर्यंत एक सिंगल येईल इथे. रणनीती साफ आहे इथून पाहायला गेलं तर आपण ज्या प्रकारे मात्र इथे विकेट गेल्या 2 महत्वपूर्ण. कारण अजय भुईर अगदी दुर्दैवीरित्या बाद झाले तिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर बंटी बाद झाले. आधी खातू बाद झाले. आता इथून येणारे 21 बॉल मध्ये जमवायच्या आहेत त्या 54 धावा. थोडंसं अवघड समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या अवघड समीकरणाला सोपं बनवलं जाईल का? आदिनाथ माली आणि योगेश पवार जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅच बनवू शकतो. इथे ऑन साइडला ढकलून दिले. प्रतीक ठाकूर आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचताय 30 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑन रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 17 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळेल. जबरदस्त आयोजन ग्रासवाला मैदान छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी. आणि या क्रीडा नगरीचं एक वैशिष्ट्य आहे अनेक स्पर्धा अनेक खेळाडू या मैदानामध्ये घडताना मात्र आपण पाहिलेत.
सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या शुभहस्ते मात्र आपण पाहायला गेलं तर या मैदानाचं उद्घाटन सोहळा संपन्न होताना पाहायला मिळालं. शॉर्ट बॉल, त्याच्यानंतर त्याच्यावरती हल्ला चढवलाय, बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. आदिनाथ माळी यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय क्लासिकल क्लास षटकार. आभार मानावे लागतील आमचे केडी अर्थातच पीटीसीचे फाउंडर मालक किरण दळवी सर. आज पेन तालुक्याला एन्जॉय करतात. नेहमीच उरण पनवेल ठाणे परिसरामध्ये या बॉलवरती तडाखा आणखी एक त्यांना पाहायला मिळेल. चर्चा होती इफर्ट्स ऑन द बाउंड्री लाईन, जबरदस्त पाहायला मिळालं तिथे. तिसऱ्या पंचांकडे निश्चित आपण जाऊ, परंतु तिथे पाहायला गेलं तर वा भाई वा, सबीर की विनीत विनीत यांच्याकडनं मात्र चांगले इफर्ट्स पाहायला मिळालं. वा, चेक केलं जाईल इथे. वाशिम भागातील खेळाडू अगदी खारे पाटात घडलेले आहेत, खारे मातीमध्ये घडलेले आहेत, खारे वाऱ्यांमध्ये घडलेले आहेत. धावा वाचवल्यात की खर्च झाला ते चेक केले जातील स्क्रीनवरती. षटकार चौकार की धावा वाचवल्या गेलेल्या आहेत पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. विनीत आहे तिथे आणि विनीत कडनं चांगले एफर्ट्स पाहायला मिळतात इथे. चेक केलं जातोय. डिफेन्स केलाय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विनीतसाठी. शोभत क्षेत्ररक्षण हा सितारा आहे. चला करिअर पॉवर दाखवले विनीत यानं नेहमी सातत्याने. जास्त वेळ इथे खर्च करू नका. फलंदाजी करत असताना फलंदाजी करणाऱ्या टीमला अडचणी होऊ शकतात, कारण 6 नंतर लगेच अंधार या मैदानामध्ये होतं. या मैदानाचं एक भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. फलंदाजांनी सुद्धा इथे दक्षता घ्यायची आहे, कारण 24वा धावफलकावरती लागल्यात. इथून आता येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 46 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 46. तर अनिकेत 11 पेन कोलीवाडा संघ सातत्याने अनेक स्पर्धा मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात आणि संघाचे मेंटॉर अर्थातच आमच्या आधारस्तंभ मनीष कोहली सर इथे उपस्थित आहेत. अनिकेत 11 स्मृती चा मात्र नेहमीच आपण पाहायला गेलं तर या संघाच्या नावाची चर्चा झाल्याने मेंटॉर म्हणून त्यांना आपण सातत्याने पाहतोय. मनीष कोहली आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचे करूया सहर्ष स्वागत. आणि मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि उत्तम मूर्तिकार म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर मी विनंती करेन आपण यायचा इकडे. सहाचा अलाराम परत एकदा लागलाय. सकाळी 6, दुपारी 12 आणि परत एकदा संध्याकाळी 6 वाजता हा आवाज या विभागात या मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. संधी आहे तिथे. साई पाटील स्वतःच्या फलुत्रेमध्ये मात्र चांगला क्षेत्ररक्षण करत असताना फलंदाज बाद. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर. आदिनाथ माई बॅक टू द गट. तर इथून पाहायला गेलं तर जसं मात्र सुरुवात आपण
बॅटिंग करत असताना ट्रिपल एस किंग्स संघाची होती, त्याच प्रकारे इथे मात्र होताना पाहायला मिळतोय की काय, कारण लागोपाठ पाहायला गेलं तर विकेट जात होत्या ट्रिपल एस किंग्स या संघाच्या, आणि त्यानंतर तशीच परिस्थिती इथून पाहायला गेले. कोणाला तरी इथून लक्ष्मण वाघमारे बनावं लागेल, कारण तिथून लक्ष्मण वाघमारे ज्यावेळी फलंदाजीसाठी आले त्यावेळी मात्र इथे 10 बॉलमध्ये 26 धावा साकारल्या होत्या आणि 4 षटकार त्यांच्या बॅटमधून यायला आले होते. आणि इथून पाहायला गेले तर योगेश पवार अजून मैदानामध्ये आहेत. परत एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक त्या समीर म्हात्रे आहे. समीर म्हात्रे यांच्या डोक्याच्या वरून बॉल फ्लाय, सीमारेषा पार, धावा येतील मात्र इथे 4-4-4 चौका. फेड डिलिव्हरी, बॉल योग्यरित्या इथे डिलिव्हरी केले गेले आणि इथून पाहिलं गेलं तर येणारे आता बॉल असणार आहे ते 100 बॉल आणि 42 धावांची गरज. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 28 धावा धावफलकावरती. प्रथमेश मोदी 11 टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात इथे. श्री साई किंग्स ट्रिपल एस हा संघ आता परत एकदा मॅच मध्ये येताना मात्र पाहायला मिळतोय की काय, कमबॅक केले गोलंदाज आणि आज खास करून इम्प्रेस केले साई पाटील. अनेक फोन येतात इथे साई पाटील यांच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी. 15 बॉल मध्ये 42 समीकरण मात्र बंद केले. एक महत्वपूर्ण गोलंदाज साई पाटील यांच्या गोलंदाजीवरती आणखी एक विकेट येताना पाहायला मिळेल. काळेश्री गावचा सितारा श्रीराम कालेश्री संघाचा मात्र हा जबरदस्त खेळाडू, कालेश्री एक्सप्रेस वेगाचा बेताद बादशाह साई पाटील आणखी एक विकेट प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळतोय. टीम ट्रिपल एस किंग्स या टीमला धक्का बसतोय. 5वा फलंदाज बाद मंदार बॅक टू द गॉट. आता घंटी कोणाची कोणी वाजवली आम्हाला माहिती नाहीये, परंतु इथून घंटी साई पाटीलने वाजवली फलंदाजांची. का क्रिकेट हा जेंटलमॅन लोकांचा खेळ आहे. सारे योगेश पवारला जर या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 4 बॉल झालेत आणि 4 बॉल मध्ये नॉन स्ट्राईक एंडला मात्र योगेश पवार आहे. आता साई पाटीलचा कॅल्क्युलेटर आहे ना तो कम्प्युटर प्रमाणे चालायला लागलाय. तुम्हाला
क्रिकेट शक्तीनेच नव्हे तर युक्तीने खेळला जातो. 4 बॉलचा खेळ झालाय. इथून आता येणारे बॉल असणार आहे ते 14 आणि विजयासाठी 42 धावांची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी साई पाटीलची मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक फ्लॅट डिलिव्हरी अलॉंग द कार्पेट मात्र खेळून काढल्या जमानाला समांतर, परंतु क्षेत्ररक्षक विनीत यांच्याकडनं चुकी होताना पाहायला मिळेल. नशिबाचा चौकार येतोय. ज्याच खेळाडूने मात्र इथे 6 धावा वाचवल्या होत्या त्याच खेळाडूकडनं मात्र आता चूक होताना पाहायला मिळतोय. हा क्रिकेट आहे. बॉल सीमा पार, येथील धावामध्ये ते 4 चौकार. एक मोठी स्पर्धा पेन तालुक्यातील अखंड 2 दिवस अजूनपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. रविवारी सुपर संडे. या रविवारी मात्र आणखी दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळेल. आता विनीत आहे. चित्त्याच्या चपलांना हरण्याच्या गतीनं आला होता जरूर तिथे, परंतु असफल झालाय. आणि इट इज वेल शेवट गोड करता आला नाही साई पाटील यांना. आणि या शेवटच्या बॉलवरती धाव आली आहे. डॉट आला इथे. विकेट निश्चित मिळाली असती. आता इथून बॉल शिल्लक असणार आहे ते 12 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 38 धावांची. 38 टू विन 12 बॉल्स. डेफिनेटली. तर इथून थोडासा वेळ प्रतीक ठाकूर आपल्याकडनं खर्च होतोय. साई पाटील प्लीज आपण विनंती करेन लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. आणि खास करून या मैदानाचे मी अगोदरच उल्लेख केलाय की या मैदानामध्ये लवकरात लवकर अंधार पडतो. की आता घड्याळामध्ये पाहायला गेलं 6:11 झालेले आहेत. अजून आपल्याला इथून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये जमवायचे आहेत 38 धावा. विजयासाठी ते टीम प्रथमेश स्मृती 11 या टीमला ट्रिपल एस किंग्सच्या विरोधामध्ये प्रथमेश स्मृती 11 या टीमचे संघमालक आदरणीय विवेकजी बामणे सर आणि स्वप्नीलजी कोठावले सर. तर दुसऱ्या बाजूला ट्रिपल एस किंगचे संघमालक आहेत भाऊ नवाले सर. या सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करू. का संघमालक खूप महत्वपूर्ण असतात. 12 बॉल आणि 38 धावांची गरज. प्रतीक ठाकूर स्वतः ॲज अ कॅप्टन नमो चषकामधील हिरो पाहायला मिळतात इथे. त्याच्यावरती हल्ला चढवला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. ओहो शेपट चांगले होते, परंतु या धावा येतील 6 षटकार. बदलली जातील. आता पाहायला गेलं तर समीकरण आल्या 11 बॉलमध्ये 32 धावांची गरज. एका दुसरा मोठा फटका मात्र मॅच मध्ये परिवर्तन करून देईल टीम प्रथमेश स्मृती 11 या संघाला. तर ट्रिपल एस किंग्स टीम मात्र इथे आता एखादा महत्वपूर्ण विकेट मात्र प्राप्त करून देईल का त्याची चर्चा इथे मात्र पाहायला मिळेल. योगेश पवार यांच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय. इथून ऑन फायर हे मात्र खेळताना पाहायला मिळते का प्रतीक ठाकूर यांच्यावरती हल्ला चढवला. बेस्ट ऑफ बेस्ट. एका पाहायला गेलं तर वशिबागीर खारेपाट्यातील एक अष्टपैलू खेळाडू प्रतीक ठाकूर, तर शहरातील खेळाडू म्हणजे या पेन तालुक्यातील खेळाडू योगेश पवार, या दोघांमधील मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
11 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. हा षटक खूप महत्वपूर्ण आहे. पाचवा ते कॅप्टन मात्र पाहायला मिळतात इथे चेंज ऑफ द स्पेस करण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलला भिरकावून दिले सीमारेषा पार. योगेश पवार यांच्या बॅटमधून मात्र त्या धावा 6 षटकार. वॉटर डॉली चांगलं डीजे, परंतु इथे पाहायला गेलं तर इथून लास्ट वॉर्निंग असेल, नंतर कडक ऍक्शन घेतली जाईल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती. प्रतीक ठाकूर हो, आणि त्यानंतर मात्र पहा एंड चेंज केला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल आला योगेश पवार यांच्या विरोधामध्ये. आता डॉट बॉलच इथे मात्र पूर्णपणे तारणार ठरेल. ही विकेट खूप महत्वपूर्ण आहे. जर का ट्रिपल एस किंगच्या मात्र विरोधामध्ये विजयाच्या अडसल कोण असेल तर खेळाडू योगेश पवार. इथून येणारे 9 बॉल आणि 26 धावांची गरज असणार आहे. 9 बॉल 26 समीकरण बनले. हे 3 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत ट्रिपल एस किंगच्या साठी. अगदी गिरकी घेतली, फिरकी घेतली, वन हँड शॉट पाठवला सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हेलियन मध्ये सीमारेषा पार. धावा येतील मात्र ते 6 षटकार. आता इथून 8 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. हे 2 बॉल खूप महत्वपूर्ण असणार आहेत. 2 बॉल मध्ये धावा येतील किती, अंतिम षटकामध्ये धावा ठेवल्या जातील किती, याची चर्चा पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक योगेश पवारला पाहतो इथे जबरदस्त फलंदाजी. 8 बॉल 20 चं समीकरण मात्र येऊन ठेवलाय. रायगड टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा योगेश पवार समोर आहे. तर दर्जेदार खेळाडू, आता संधी आहे तिथे, क्षेत्ररक्षक आहेत, पकडला, नो बॉलचा इशारा. नशीब 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 नशिबाची साथ परिपूर्ण टीम प्रथमेश स्मृती 11 टीमच्या बाजूने जाताना पाहायला मिळतोय. फ्रीटचा बॉल येणारा असेल, हा नो बॉल आहे, म्हणजे 1+1 2 धावा इथे आल्यात. या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 52 धावा. समीकरण इथे मात्र बदलला जाईल. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. येणारा बॉल फ्रीटचा असणार आहे. प्रतीक ठाकूर फ्रीटचा बॉल कशा प्रकारे हाताळतील तेही महत्वपूर्ण. सो डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. योगेश पवार नाराज, कारण त्यांना माहिती आहे अंतिम षटकामध्ये कमीत कमी धावा ठेवावे लागतील. का या मैदानामध्ये 6 नंतर 15 धावा होताना कठीण होत आहेत. इथून येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. 7 बॉल 18 असं समीकरण इथे मात्र बनलं गेलंय. प्रतीक ठाकूर गोलंदाजी मार्क वरती. परत एकदा डॉट बॉल इथे मात्र केला जातोय. लेफ्टी गोलंदाज आणि त्याचबरोबर राईटी फलंदाज छावी करत असतो लेफ्टी गोलंदाज, त्यावेळी मात्र वरचढ होताना पाहायला मिळते आहेत. यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार करायचा आहे. तो मार्ग तर तयार केलाय प्रतीक ठाकूर या गोलंदाजाने. येणारे 6 बॉल आणि 18 धावांची गरज. तोपर्यंत सगळ्यांचा टेन्शन दूर करणाऱ्या जाऊया गोल्डन डीजे यांच्याकडे. ठोको डीजे.
चला लगेच प्रतीक ठाकूर प्लीज क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे तिथे. तर इथून येणारे 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 18 धावा. मॅच पाहिलं गेलं तर 12 बॉल मध्ये हव्या होत्या 38 धावा. त्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळालं योगेश पवार या मात्र फलंदाजांचा. त्याच्यानंतर अक्षय जाधव आले आणि अक्षय जाधव 2 बॅक टू बॅक डॉट बॉल खेळलेत. या षटकामध्ये प्रतीक ठाकूर यांच्या 3 षटकार आले होते आणि 3 डॉट बॉलही आले. तर गोलंदाजी मार्क वरती हे 6 बॉल. समीर म्हात्रे यांच्यावरती विश्वास दाखवलाय प्रतीक ठाकूर यांनी आणि या वर्षी 2024 वर्ष जो असा आहे समीर म्हात्रे यांचा टच मध्ये असणार आहे. उत्कृष्ट गोलंदाज वडाव गावासाठी. परंतु समोर असतील योगेश पवार. इथून समीर म्हात्रे यांना आपला क्लास दाखवावा लागेल. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाहीत परंतु आपला पतंग आहे ना तो मात्र निश्चित नियंत्रणामध्ये तुम्ही करू शकताय. 6:20 झाली. थोडासा वेल जास्त खर्च करताना पाहायला मिळतोय ट्रिपल एस किंग संघ क्षेत्ररक्षण करणारी टीम. आता आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळवण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे. समीर म्हात्रेवरती दाखवलेला विश्वास प्रतीक ठाकूर यांनी तो सार्थ ठरवला जाईल का. समोर आहेत योगेश पवार लेफ्ट हँड बॅट्समन. चांगला बॉल. इथे मात्र मी चर्चा केली होती सध्याच्या घडीला या वर्षी वडाव गावाचा सर्व उत्कृष्ट गोलंदाज कोण असेल तर समीर म्हात्रे हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीकरण बदलले गेले. 5 बॉल आणि 18 धावा. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. सोवर डिलिव्हरी. आणखी एक चांगला बॉल. फॅटेड डिलिव्हरी. इथे स्ट्राईक कन्वर्ट केला जायचा प्रयत्न. संधी आहे विकेट घेण्याची. बॅकअप नाही तिथे. थ्रो खराब. योगेश पवार कंप्लीट करतात 2 धावा. संघर्ष होताना पाहायला मिळतो इथे. दोन्ही बाजूने आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं. त्यांना हरवण्यासाठी नेहमीच तयार राहायचं असतं आणि तेच केलं जातोय. दोन्ही मात्र इथे गोलंदाज आणि फलंदाजांकडून येणारे 4 बॉल 16 धावा. 4 चौकार 3 षटकार. 3 षटकार 4 चौकार. 4 चौकार 3 षटकार. समीकरण बनलं गेले. 4 बॉल 16 धावा. समीकरण इथे मात्र बनलं गेले. 2 षटकार 1 चौकार. 1 चौकार 2 षटकार. येणार काय. उंच माझा झोका. विनीत आहे तिथे. पकडला गेला झेल. योगेश पवार बॅक टू डग आउट. ध्येय उंच असलं की झेप देखील उंचच घ्यावी लागते. मी समीर म्हात्रे याचा उल्लेख केला होता. दत्तगुरु वडाव एक्सप्रेस सध्याच्या घडीला 2024 मध्ये ज्या नावाची चर्चा गोलंदाज म्हणून आहे समीर म्हात्रे मात्र कमबॅक करून देतोय. योगेश पवार बॅक टू डग आउट. 440 होल्डचा करंट. समीर म्हात्रे जेव्हा तुम्हाला कोणत्याही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन बाद झाले. त्याच्यानंतर मात्र प्रथमेश मोती 11 ही टीम मात्र थोडीशी अडचणीमध्ये कारण इथून येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि 16 धावांची गरज. समीर म्हात्रे वडाव एक्सप्रेस म्हणून ओळख ज्याची आहे तेच गोलंदाजी मार्कवरती. स्वप्नील स्ट्राईक एंडला.
ऑन साईडला घेऊन काढलाय, एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? स्कीट झाला हातातून बॉल. समीर मात्रे आणखी एक रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळतील. सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही. त्याप्रमाणे उमेद, विश्व व कष्ट याच्या जवळ आहे. तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय तुम्हाला कोणतंच यश प्राप्त होत नाही. समीर मात्रेला दाखवलेला विश्वास तो संपादन करताना पाहायला मिळतोय आणि आणखी एक विकेट प्राप्त करून देतोय. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 16 धावांची गरज. ठोकोडीचे 14 धावांची गरज. 2 बॉल आणि 15 धावांची गरज आहे. विश्वास दाखवलाय त्याच्यावरती मात्र आणखी एक चांगला बॉल. मोठा फटका घेतला नाही. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचं हे ज्याला कळलं तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. तेच मात्र प्रतीक ठाकूर कॅप्टन म्हणून पाहिलं गेलं. सुपर 8 मध्ये कोणता संघ प्रवेश करेल? तर इथून येणारे 1 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. 1 बॉल 14 असा समीकरण म्हणलं गेलं. समीर मात्रे दत्तगुरु वडाव संघाचा हा खेळाडू आज आपल्या नावाचा परिचय देताना मात्र पाहायला मिळत आहे. SSS किंग संघासाठी आणखी एक क्लास गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळाली. नावाचा बुलबाला 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 समीर मात्रे या नावाचं मात्र पाहायला मिळालं आणि विजयी होतोय अंतिम हा सामना. श्री साई किंग्स अर्थातच SSS हा संघ आणि सुपर 8 मध्ये प्रवेश करतोय.